नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. खरं तर आजचा एपिसोड सस्पेन्सनं भरलेला आहे बरं का. तर इथे बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या नानासाहेबांच्या आणि सुमित्रांच्या खोलीत फाईल कुठे आहे ती शोधतीये. खूप ठिकाणी ती शोधते पण तिला काही ती मिळत नाही. खूप गडबडीत शोधते, कारण कोण आलं तर, कोणी बघितलं तर असं तिला इथे भीती वाटते आणि म्हणून ती अशी पटकन शोधते. कपाटाखाली बघ, टेबलाखाली बघ, अशा प्रत्येक ठिकाणी ती बघते आणि ती दाराकडे जाणार तेवढ्यातच इथे बघा सारंग तिच्या समोर आला आणि ती ऐश्वर्या एवढी वाईट दचकली की करून अशी ती बघते आणि सारंग म्हणतोय, तुम्ही इथे काय करताय? तर लगेच ऐश्वर्या कशी बाजू पलटवते बघा आणि म्हणते कशी, तर आता नानासाहेब आणि सुमित्राई नाही आहेत ना, तर मी स्वच्छता करत होते त्यांच्या खोलीची. तर सारंग म्हणतो, आत्ता? तर हो, म्हणजे लग्नाच्या गडबडीत सगळं इकडे तिकडे पसरलं होतं ना, ते आवरून ठेवते. पण तुम्ही काय करता इथे? तर सारंग म्हणतो, अहो काय नाही, दादाला आणि ऋषिकेश दादाला आणि जानकी वहिनींना दूध द्यायचं आहे ना, मग ते चांदीचा पेला इकडे आईच्या कपाटात असतो, तो शोधण्यासाठी मी इथे आलो होतो घ्यायला. पण तुम्ही आता साफसफाई करणार आहात? तर हो म्हणते ती. आणि तो म्हणतो की तुम्हाला ना जानकी वहिनीचा गुण लागलाय, तर ती कशी स्वच्छता वगैरे करते तसंच तुमचं पण, म्हणजे तुम्ही शिकताय तिच्या तालमित्रावर. असं तो इथे त्याचं कौतुक करतो आणि कपाटातले ग्लास काढतो आणि जातो. चांदीचे पेले असतात ते. ऐश्वर्या म्हणते, इथे ठेवतात चांदीचे पेले? तर हो असं तो सांगतो आणि निघून जातो. तर तुम्ही येताय ना असं म्हणून तो तिला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जातो. त्यामुळे तिचा इथे प्लॅन पहिला तर फसलेला आहे. तर इकडे बघा आता रात्र झालेली आहे आणि ऋषिकेश जानकीला, शर्वरी, ऐश्वर्या आणि सारंग दोघं मिळून चेष्टामस्करी करत असतात. एकमेकांच्या अंगावर ढकलत असतात आणि रूममध्ये न्यूज सोडतात आणि म्हणतात की आता आम्ही बाहेरनं कडी लावतो. त्यांना मजा वाटत असते, त्यामुळे ते मजा घेत असतात. आणि ते गेल्यानंतर शर्वरी म्हणते की आता ओवी ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या रूममध्ये झोपणार आहे. तर लगेच इथे ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर कसे 12 वाजलेत बघा. मग लगेच शर्वरी त्या दोघांना चिडवायला चालू करते, पण तसं काही नाही आहे. मग असं वगैरे त्यांचं बोलणं होतं. ऐश्वर्या म्हणते की मला काय प्रॉब्लेम नाही आहे ओवी झोपायला आली तर, पण मला लहान मुलांची सवय नाही आहे असं ती म्हणते. आणि लगेच इकडे शर्वरी म्हणते की होईल सवय हळूहळू, काही काळजी करू नका, असं म्हणून त्यांची इथे चिडवाचिडवी चालू असते. बोलत असतात. ऐश्वर्या आत्ता तरी चेहऱ्यावर एक स्माईल ठेवून बोलते सगळ्यांशी, पण तिच्या करामती डोक्यात काय काय करामती शिजत आहेत त्या आपण बघतोच आहे. तर इकडे रूममध्ये आल्यावर जानकी विचार करते की ऋषिकेशना सगळं सांगायचं आणि कसं सांगायचं ह्या विचारात ती असते. आणि तेवढ्या तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो, काय झालंय, तू कसल्या टेन्शनमध्ये आहेस, मला सगळं ऐकायचंय आणि आपण बोलूया, काहीही न लपवता तू मला सगळं सांग, असं म्हणून ते दोघं बोलत असतात. तोपर्यंत इथे ना ऋषिकेशच्या पायात काहीतरी त्याला जाणवतं आणि मग त्याला इथे पापड पडलेला दिसतो. आणि मग तो म्हणतो, हे नक्कीच ह्या सगळ्यांचं करामती आहे त्या, म्हणून तो असं हळूच बेडवरची बेडशीट उचलतो आणि तिथे पापड ठेवलेले बघतात. इकडे खरं तर जानकी हसायला पाहिजे होती, पण तिच्या डोक्यात एवढं टेन्शन आहे की ती हसतच नाही, त्यामुळे ती काहीच रिॲक्ट करत नाही. तो पापड उचलतो, गोळा करतो आणि म्हणतो, काय हे शर्वरीचं डोकं. आणि जानकी लगेच काहीतरी बोलायला चालू करणार, तेवढ्यात तो तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब, या सगळ्यांनी अजून काहीतरी उपद्व्याप केलेले असतील ते आधी बघूया. म्हणून तो इकडे तिकडे शोधायला लागतो की काय ठेवलं असेल का म्हणून. आणि अपेक्षेप्रमाणे त्याला तिथे घड्याळ सापडतं, जे काही टेबलाच्या खाली ठेवलेलं असतं अलार्म लावून. तो ते घड्याळ घेतो आणि बघतो, हे बघ जानकी यांनी घड्याळाला अलार्म लावून ठेवलाय. तो अलार्म बंद करतो आणि मग जानकीशी बोलायला येतो. जानकीला म्हणतो, आता बोल, तुला काही सांगायचंय ते सांग, मी ऐकतो, सगळं बोल, तू काही मनात ठेवू नकोस. आणि जानकी बोलायला चालू करणार तोपर्यंत तिकडे ओवी टपकते आणि म्हणते की आई बाबा, मला ऐश्वर्या आंटीच्या रूममध्ये झोप लागत नाही आहे, मी इथे तुमच्याजवळ झोपू का, असं म्हणून ती विचारते. आणि ऋषिकेश म्हणतो, तू इथे आमच्या दोघांच्या मध्ये झोप, चल झोपूया. आणि तिला तो बेडवर उभं करतो आणि तिकडे झोपायला सांगतो. पण जानकीच्या चेहऱ्यावर मात्र इथे परत 12 वाजलेत, कारण तिला तर ऋषिकेशशी बोलायचं असतं. तर ऋषिकेश म्हणतो की आता ओवी आहे, आपण थोड्या वेळाने बोलूया, म्हणून तो ओवीला आधी झोपवायला जातो. मग सगळीच तिथे झोपतात. जानकी पण बेडवर आडवी होते, पण तिला ते सारखं सगळं आठवत असतं. ती स्वतःशीच म्हणते, का मला सगळ्या त्याच गोष्टी आठवत आहेत, माझं कशात लक्षच लागत नाही आहे, ब्लँक झाल्यासारखं झालं आहे आणि परत तेच
बोलणं आठवतंय, नानासाहेबांनी हिम्मतरावांचं बोलणं तिला आठवतंय, त्या दोघांना बघितलेलं आठवतंय, परत तो फोटो आठवतोय. इतकी सगळी तिच्या मनामध्ये चलबिचल चालू असते की तिला झोप लागत नाही. आणि शेवटी ती बेडवरनं उठते आणि देवघरात जाऊन बसते आणि ती देवाशीच बोलत असते, देवासमोर दिवा लावते आणि आपलं मन तिथे शांत करत असते. तर इथे ती देवाला दिवा लावते आणि म्हणते, हे काय चाललंय सगळं, नेमकं काय घडलंय आणि काय घडणार आहे वगैरे तिथे बोलत असते. तर इकडे ऋषिकेशला जाग येते आणि त्याला कळतं की जानकी इथे नाही आहे, म्हणून तो पण उठतो. आणि इकडे ओवी एकटीच झोपलेली आहे. तर ती जानकी देवघरात असं त्याला जाणवतं, त्यामुळे ऋषिकेश इथे उठून जातो तिच्याकडे. तर तेवढ्यामध्ये बघा जानकी देवाची प्रार्थना करत असते आणि नानासाहेबांच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आहे किंवा ती बाई आहे हे आईंना कळलं तर काय होईल आणि यातून कसा मार्ग काढायचा आहे, देवा तूच काहीतरी आता मार्ग दाखव आणि सगळी परिस्थिती सांभाळून घे असं वगैरे ती इथे प्रार्थना करते, देवाकडे मन मोकळं करते. खरं आहे ना प्रेक्षकांनो, आपल्याला किती पण टेन्शन आलं, स्ट्रेस आला किंवा काही आपल्याला सापडेन असं झालं की आपण देवाची प्रार्थना करतो. तुम्ही सुद्धा प्रार्थना करताना देवाची, आणि जे काही होईल ते चांगल्यासाठी होईल असा विचार तुम्ही करताना, तर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बिचारी जानकी खूपच हादरली आहे ते बोलणं ऐकून. ती देवाकडे प्रार्थना करते, बोलते देवाशी, आणि तेवढ्या तिथे ऋषिकेशच्या हातातून काहीतरी पडते आणि जानकी दचकते आणि त्याच्याकडे पाठीमागे बघते. तर इकडे ऐश्वर्या जोरजोरात टाळ्या वाजवते. सारंग बिचारा सोप्यावर तिकडे डुलक्या काढतोय आणि तिच्या टाळीच्या आवाजाने तो जागा होतोय. आणि सारंग म्हणतो, का तुम्हाला झोप येत नाहीये का? तर ऐश्वर्या म्हणते, अजून अलार्म कुठे झालाय? ते ऐकल्यावर सारंग इतका जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो, काय तुम्हाला असं वाटतं का की तो अलार्म दादाला मिळाला नसेल? एवढा मोठा बिझनेस सांभाळणारा माझा दादा, आणि तुम्हाला काय वाटतं त्याचं लक्ष गेलं नसेल? त्याने अलार्म तो कधीच बंद केला असेल आणि पापडाचा चुरा जानकी वहिनीने कधीच केला असेल. काय तुमचा बालिशपणा मला आवडला नव्हता खरं तर, पण जाऊ दे, शर्वरी ऐकली नसती म्हणून मी तिला करू दिलं. तर इकडे ऐश्वर्या लगेच विचारते, एवढं प्रेम करता तुम्ही दादावर? तर सारंग म्हणतो, हो मी माझ्या दादावर खूप प्रेम करतो. तर तो लहानपणीचा इथे किस्सा सांगतो की मला गणित येत नव्हते आणि ऋषी दादा कशी मदत करायचा वगैरे ती असं सांगतो तिला आणि म्हणतो माझं प्रेम आहे दादावर. तर इकडे ऐश्वर्या लगेच म्हणते, तुमचं खूप प्रेम आहे आणि झोपूया चला असं म्हणते. तुम्हाला बरं वाटतंय ना की आता माझ्या प्लॅनचे 12 वाजलेत वगैरे वगैरे? तर तो म्हणतो, तुमचा प्लॅन फेल गेला म्हणून मी हसत नाहीये, पण मला मजा वाटते असं म्हणून तो झोपायला जातो. आणि ऐश्वर्या म्हणते, एवढं प्रेम आहे, बघूया आता सत्य कळल्यावर तुमच्या दोघांमध्ये किती प्रेम आहे आणि किती टिकतंय तुमच्यातलं प्रेम सख्ख सावत्र कळल्यावर ते बघूयाच असं म्हणून ती इथे झोपते. तर इकडे जानकी ऋषिकेश देवघरात दोघं बोलतायत. जानकी म्हणते, तुम्हाला मी कसं सांगू मला कळत नाहीये, पण हे सांगितलंच पाहिजे. ऋषिकेश म्हणतो, काहीही गैरसमज न करता, मनात काही न ठेवता तू मला सगळं सांग व्यवस्थित काय झालंय ते. तर ती 2 मिनिटं विचार करते आणि म्हणते की हिम्मतरावांचं म्हणजे हिम्मत काकांचं आणि नानासाहेबांचं मी बोलणं ऐकलं. मी असं त्यांना खीर द्यायला गेले होते तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं आणि नानासाहेब स्वतः असं म्हणत होते की माझं आणि पार्वतीचं नातं कुणाच्या समोर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि पार्वतीबद्दल ते बोलत होते. आणि हे सगळं ऐकून ऋषिकेश पण इथे शॉक होतो आणि तो पण म्हणतो की नानासाहेबांच्या आयुष्यात दुसरी बाई आणि हे आईला माहिती नाहीये तर नेमकं काय होईल असं म्हणून ते इथे दोघं फार टेन्शनमध्ये येतात. दोघांच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसते की नेमकं काय आहे. आपण या प्रकरणाच्या मुळाशी गेलंच पाहिजे कारण त्यांना आधी पण फोन्स येत होते त्यामुळे त्यांना आता खात्री झाली की नेमकं काहीतरी आहे आणि आपल्यापासून कोणीतरी काहीतरी नक्कीच लपवतंय आणि हे आईला कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर तो तडक ते बोलणं ऐकतो आणि निघून जातो आणि सरळ तो जातो नानासाहेबांच्या रूममध्ये. जानकी सुद्धा त्याच्या पाठीपाठी जाते आणि तुम्ही आता इथे काय करताय, नेमकं काय पाहिजे तुम्हाला असं वगैरे तिथे विचारते. तर तो म्हणतो की तू म्हणाली होतीस ना नानासाहेबांचा आणि त्या बाईचा फोटो आश्रमात बघितला होतास तर तसा फोटो इथे रूममध्ये पण असेल आणि आपण ते शोधूया आणि ती फाईल पण शोधूया असं म्हणून इथे ती शोधाशोध करत असतात. इकडे सगळीकडे तो बघतो, कपाटाच्या वर हात घालणार, फाईलला हात लागणार तोपर्यंत इथे ओवी येते आणि आई बाबा तुम्ही इथे काय करताय, मला झोप येत नाहीये, चला ना तुम्ही माझ्याबरोबर चला ना झोपायला असं म्हणून ती आग्रह करते. ऋषिकेशच्या इथे फाईलला जरा कमी हात लागलाय पण सस्पेन्स वाढवायचा आहे ना आपल्याला त्यामुळे त्याने तो तिथे तसाच दाखवलाय. तर इकडे ओवी खूपच हट्ट करते. जानकी तिला सांगते तू जा बाळा, आईबाबांचं काम आहे ते करून आईबाबा येतात. तर ती इथे ऐकतच नाहीये आणि जानकी
ला ऋषिकेश म्हणतो की जानकी तू जा, मी येतो असं म्हणून सांगतो. तर ओवी हट्टच करते आणि ऋषिकेशचा हात धरून म्हणते बाबा तुम्ही पण चला. ती ऐकतच नाही. ते बघून इकडे ऋषिकेशचा पेशन्स संपला, कारण त्याच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू आहेत. त्यामुळे तो ओवीवर ओरडतो. बिचारी ओवी लगेच आईला चिकटते. नंतर ऋषिकेशला आणि जानकीचं नजरेनंच बोलणं होतं. तो ओवीला घेतो आणि सॉरी म्हणतो, सॉरी बाळा, बाबांना ओरडायचं नव्हतं तुझ्यावर, पण सॉरी असं म्हणून तो इकडे तिला असं मिठीत घेतो, सॉरी म्हणतो आणि चला मी येतो तुमच्याबरोबर झोपायला असं म्हणून तो ती तिघं पण इकडे रूममध्ये येऊन झोपतात. इथे बघा प्रेक्षकांनो, जरी तो ओरडला असला तरी त्याने लगेच तिची माफी मागितलेली आहे आणि तिने पण मनावर जास्त न घेता चला झोपूया असं म्हणून ते गेलेत. आणि इकडे बघा ती रूममध्ये आलेत. खरं ऐश्वर्या मागणं बघते आणि तिनं तेवढ्यात ना काहीतरी उपद्व्याप केलाय की लगेच ती तो बाळासाहेबांना फोन लावते आणि म्हणते की माझं एक काम करायचं, ह्या टायमिंगला उद्या असं असं करायचं असं म्हणून ती सांगते. तिला इथे शंका आलेली आहे की यांना सत्य कळलंय, पण तो फोटो किंवा ती फाईल त्यांना अजून मिळालेली नाही आहे. त्यामुळे ती पुढचा प्लॅन करते. नेमकं काय होईल उद्याच्या भागात, हिनं बाळासाहेबांना नेमकं काय सांगितले ते आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळेल. कारण आजचा भाग हा पूर्णपणे सस्पेन्सनंच भरलेला इथे दाखवला आहे. ऐश्वर्यानं मात्र काहीतरी नवीन चाल इथे खेळलेली आहे. दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडलेली आहे. ऋषिकेश इथे हॉलमध्ये बसलाय विचार करत. त्याच्या मनातनं हे विचार जात नाही आहेत की नेमकं आता काय आहे सत्य, आणि आईला माहिती नाही आहे. नानासाहेबांच्या आयुष्यात दुसरी बाई आहे आणि नेमकं कोण असेल ती, काय असेल हे प्रकरण असं म्हणून तो इथे विचार करतो. जानकी त्याला चहा आणून देते तरी पण त्याचं लक्ष नसतं. जानकी शेवटी त्याला म्हणते की अहो चहा ठेवलाय, आणि जानकीला असं वाटतं की ऋषिकेश खूपच त्रास करून घेतोय आणि त्यामुळे ती त्याला समजावत असते आणि म्हणते की अहो तुम्ही जास्त विचार नका करू, कदाचित माझ्या ऐकण्यातच काहीतरी चूक झाली असेल, त्यामुळं तुम्ही दुर्लक्ष करा बघू ह्या सगळ्याकडे आणि तुम्ही नीट राहावा, असं तुम्हाला त्रास होतोय असं म्हणून ती त्याला समजावते. तर ऋषिकेश इथे चिडून उठतो आणि म्हणतो असं कसं शक्य आहे, तूच म्हणालीस ना की तू नानासाहेबांचं आणि हिम्मतरावांचं बोलणं ऐकलंस म्हणून तुझ्या ऐकण्यात कशी काही चूक होईल असं म्हणून तो इथे त्याला समजावतो उलट. आणि नाही, ह्या प्रकरणाशी आपण मुळाशी गेलंच पाहिजे, कारण शेवटी काय आहे नानासाहेबांच्या चारित्र्यावर प्रश्न उठवलेला आणि आईचा इथे विषय असल्यामुळे दोघं पण इथे काळजीत आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे उद्याच्या भागात तो फोटो बहुतेक या दोघांच्या हाती लागलाय असं कळतंय, आपल्याला दिसतंय. तर नेमकं काय होईल, ऐश्वर्याने नेमकं काय डाव खेळलाय ते जाणून घेण्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.